नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सरकारला महिनाभराची मुदत, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा. GR काढण्यासाठी 1 महिन्याचा अवधी. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे चापड गावात स्वागत. कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ देत सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. बीड जिल्ह्यात ढाब्यावर झालेल्या कथित वादाच्या प्रकरणानं मोठी खळबळ. खिंडकरांच्या तक्रारीनुसार धनंजय देशमुखांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. भिवंडीत उड्डाणपुलाजवळ ट्रकचा अपघात. ट्रक दुभाजकाला जाऊन धडकल्यानं ट्रकचं नुकसान. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अमरावतीत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. वडिलांच्या मावस भावाकडूनच अत्याचार. ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे प्रकरणाचं बिंग फुटलं. आरोपी विरुद्ध अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतुकीमुळे प्रमाणावर वाहतूक कोंडी. पर्यटकांची संख्या वाढल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम. गोंदियात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. धान आणि मका भिजून लाखोंचं नुकसान. आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी आणखी निराशा. बुलढाण्यातील शेगावात पावसाच्या हलक्या सरी. पावसामुळे इंद्रधनुष्याच्या मनमोहक दृश्यानं आसमंत नटला. नागरिकांना उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा. अकोल्यात जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्यातील श्री संत गजानन महाराज यांची पंढरपूर आषाढी वारी 21 जूनला करणार प्रस्थान. 23 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.